ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। चिखली नगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे बोंबाबोंब आंदोलन। तर बोंद्रे यांनी केलेल्या आरोपांचे मुख्याधिकारी कुरवाडे यांनी केले खंडन। नगरपालिका प्रशासनाविरुद्ध माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात अचानक बोंबाबोंब आंदोलन पुकारण्यात आले। भ्रष्टाचार किती लाख? 40 लाख। भ्रष्टाचार किती लाख? 40 लाख। यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नगरपालिकेवर गंभीर आरोपही केलेत। चिखली शहरातील बस स्टँड बाजूला नव्याने स्वामी विवेकानंद स्मारक उभे केले आहे। त्या विकास कामांमध्ये 10 पट भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून विवेकानंद स्मारकाचे 40 लाख रुपये बिल काढून लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांची भ्रष्ट युती चिखलीकरांना अजून किती लुटणार असा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आरोप केले आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आज इथं आंदोलन जे होत आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी स्वामी विवेकानंदांना आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करतो। चिखली नगरपालिका ही महाभ्रष्ट नगरपालिका आहे। या महाभ्रष्ट नगरपालिकेने स्वामी विवेकानंदांचं इथे पुतळा लावला। खरं तर ही जागा त्यासाठी योग्य आहे की नाही मला माहित नाही, मला तर वाटतही नाही, कारण वर्दळीची जागा आणि अशा ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं जे पावित्र्य आहे ते इथे जपता येईल की नाही मला माहित नाही। पण जर असा काही दुर्दैवी प्रकार घडला तर त्याला निश्चित महानगरपालिका म्हणजे आपली चिखली नगरपालिका ही जबाबदार राहील। आज इथे हे स्मारक बनतो असताना इथं फक्त एक चबुतरा बनलाय आणि 12 फूट उंचीची भिंत बांधली गेलेली आहे। हा चबुतरा जो आहे हा 45 फूट लांब आहे आणि 9 फूट रुंद आहे, म्हणजे 400 स्क्वेअर फूट फक्त हा चबुतरा इथं बांधलेला आहे। आज आपण घर जरी बांधतो म्हटलं तरी 1000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये संपूर्ण घर स्लॅब सहित बनतं। मग स्लॅब सहित, स्लॅब कॉलम बीम सहित जे घर होतं ते 1000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये होतं। इथे फक्त एक चबुतरा बांधलेला आहे। 200-300 रुपये स्क्वेअर फूट मध्ये हा चबुतरा होऊ शकतो, पण नगरपालिका आहे, जास्त पैसे लागतात। आजकाल तर 25% म्हणजे विषय बाहेर यायला लागलाय। तर मग हे सगळं पकडलं तरी 200-300 रुपये स्क्वेअर फूट मध्ये होणारा चबुतरा 500 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये घ्या। 1000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये हा चबुतरा व्हायला पाहिजे होता। मग याच्यामध्ये इथं केलेलं थोडंफार सौंदर्यीकरण आलं, 1000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये सगळं होऊ शकतं। पण नगरपालिकेने पण 10,000 रुपये स्क्वेअर फूट नुसार याचं बिल काढण्यात आले। 10,000 रुपये स्क्वेअर फूट, जे काम 4 लाख रुपयात मोकळं चाकळं नफ्यासहित 25% सहित होऊ शकतं ते काम 40 लाख रुपयामध्ये केलं। आणि आमचे माजी नगरसेवक गोपाल भाऊ तेवढे ज्या पद्धतीने म्हटले की खाणाऱ्याला लाज तर वाटली पाहिजे की किती खायचं, पण निर्लज्जपणे 40 लाख रुपये याच्यावर काढले। हे इथं लिहिलं देखील, पाठीच लावली इथं 40 लाख रुपयाची। कुणाल भाऊ आमचे त्यांनी जसं सांगितलं तसं नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत मागच्या अनेक वर्षापासून। का नाहीत? का तर भ्रष्टाचाराचं कुरण त्यांना करायचंय, लोकशाहीची गळचेपी करायची आहे आणि अशा पद्धतीनं त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही, कारण कोणी मालक नाही ना। आज
महाविकास आघाडीचे आमचे सगळे नेते इथं उपस्थित आहेत आणि ते हे बोंबाबोंब आंदोलन करत आहे. आज या कामापासून आमचं बोंबाबोंब आंदोलन सुरू झालंय आणि या चिखली नगरपालिकेने मागच्या काळामध्ये जे अनेक असे महाभ्रष्ट कामं करून ठेवलेत त्याची पोलखोल आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करणार आहे. त्यांना असं वाटतं की सगळे अधिकारी त्यांचे, शासन त्यांचे, प्रशासन त्यांचे आणि म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. किती भ्रष्टाचार केला तरी कारवाई होणार नाही. पण आम्ही ठरवलंय की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आणि जनतेच्या न्यायालयात आम्ही हा प्रश्न आज घेऊन आलोय. आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या या आंदोलनामध्ये आपण पण सहभागी व्हा. जनतेचा पैसा जो या भ्रष्टाचारांच्या खिशात चाललाय तो आपला पैसा आहे, तुमचा आमचा पैसा आहे, तो आपण थांबवला पाहिजे. आम्ही या कामाबद्दल या भ्रष्टाचाराचा जाब सीओला विचारणार आहे आणि सीओची आरती आम्ही करणार आहे, आम्ही पूजा करणार आहे. दरम्यान या आंदोलनाबाबत मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी CCN न्यूजच्या माध्यमातून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. सर्वप्रथम संपूर्ण चिखलीकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चिखली नगरपालिकेतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी जे आरोप केलेले आहे त्यामध्ये काही तथ्य नाही. सदर काम जे आहे ते 40 लाख रुपयाचं जरी काम दिसत असलं तरी सदर कामाला सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांची तांत्रिक मान्यता आपण घेतलेली आहे. त्या 40 लाख रुपयामध्ये सदर काम जे आहे ते 32 लाख रुपयाचं संपूर्ण काम आहे ब्युटिफिकेशनचं आणि उर्वरित 8 लाख रुपये जे आहे ज्याच्यामध्ये 18% GST जातो, लेबर चार्जेस जातात, त्यानंतर कंटिंजन्सी चार्जेस, कन्सल्टन्सी चार्जेस आणि TSचा अमाऊंट असं पकडून ते पूर्ण जी फिगर आहे ती 40 लाख रुपयाची होते. 32 लाख रुपयाचं सिव्हिल कॉस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण RCC वर्क घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ब्रिक वर्क घेतलेलं आहे, त्यांचं फिलिंग वर्क आहे, एक्सकॅव्हेशन होतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये सेकंडरी आयटम्स आहे जसं ग्रॅनाईट आहे, स्टेनलेस स्टीलचं वर्क आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटंसं लॉन आहे, ब्युटिफिकेशनसाठी आपण तिथे झाडे लावणार आहोत. ॲडिशनल वर्कमध्ये आपण त्याच्यामध्ये म्युरल आर्ट घेतलं आहे स्वामी विवेकानंदजी यांचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेक्स्चर पेंट आहे, डिझायनिंग आर्ट आहे, समया लावलेल्या आहे. अगदी चांगलं असं एक आपण सुशोभीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमणाच्या टपऱ्या होत्या आणि अशा ठिकाणी आपण ते एका चांगल्या वर्दळीच्या ठिकाणी जिथे आपल्या तालुक्यातूनच नव्हे जिल्हाभरातून लोक आपल्या त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी एक चांगलं सुंदर असं ब्युटिफिकेशन करण्याचा आणि या शहराला एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या मार्फत केला गेलेला आहे. नगरपालिकेमध्ये आज रोजी 100-150 कोटी रुपयांची विकास कामे चालू आहे. अतिशय ट्रान्सपरन्सीने सदर विकास कामे चालू आहेत. याच्यामध्ये कुठेही लपवाछपी नाही. डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट जे असतात ते शासनाने मंजूर केलेले असतात. 1956 पासून डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट जे आहे तत्कालीन शासनाने जे कोणी शासन सत्तेत होतं त्यांनी डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट जे आहे ते अस्तित्वात आणले आणि त्यापासून म्हणजे 1956 पासून तर आजपर्यंत कुठलंही काम जर करायचं असेल तर DSR रेटनुसार त्याचं एक इस्टिमेट तयार केलं जातं, त्याला मान्यता दिली जाते, त्याला तांत्रिक मान्यता सक्षम विभागाची घेतली जाते, त्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मान्य जिल्हाधिकारी यांची घेतली जाते आणि हे केल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया होते. तर सदर कामामध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा कमी जास्तपणा कुठेही नाही आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी इस्टिमेट माझ्याकडे आहे, इस्टिमेट घेऊन जावं, तपासून पाहावं आणि त्याच्यानंतर बोलावं. त्यानंतर कोणी जर म्हणत असेल की आम्ही DSR पेक्षा कमी दराने काम करून द्यायला तयार आहे तर त्यांचं स्वागत आहे. इथून पुढे येणारी जी काही कामं आहे ती आम्ही त्यांना देऊ. त्यांनी DSR पेक्षा कमी रेटनी करून घ्यावं जेणेकरून शासनाचे पैसे वाचतील. तर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनाही CCNने या गंभीर आरोपाबाबत विचारणा केली असता काय म्हणाले आमदार श्वेता महाले पाहूया.
75व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी माझ्या सर्व चिखली विधानसभेतील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते. आज आपण बघतो आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून जे आपलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाला स्मरण करून, त्या संविधानाला वंदन करून मोदी साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याच पावलावरती आम्ही सगळेच जण काम करत आहोत. माझ्या विकास कामावर आपले आरोप केले गेले त्याबद्दल काय सांगतात? माझे आमदार राहुल बोंद्रे यांनी आरोप केलेले बट्ट्याच्या बाजूला त्याच्यावर आरोप केला की 4 लाखाचं काम 40 लाखाचं बिल काढतो, त्यावर काय सांगतात? माजी आमदारांना त्या कामाच्या संदर्भात काय शंका असेल त्यांनी ती तक्रार माझ्याकडे केली पाहिजेत, सीओकडे केली पाहिजेत. ते जे स्वामी विवेकानंदांचा जो पुतळा आहे तो आर्टिस्टिक आहे आणि आर्टिस्टिक मधून आपण ते काम केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये कसलाही गैरव्यवहार झालेला नाहीये. आणि मला याच्या पुढे जाऊन म्हणायचंय, तरी ज्यांना ज्यांना कोणाला शंका असेल, फक्त तेच नाही तर मी आमदार झाल्यापासनं या चिखली विधानसभेमध्ये कुठेही कोणाला काही वाटत असेल की बाबा या कामामध्ये भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झालेला आहे, त्याची तक्रार आमच्याकडे करा. त्याची नक्कीच रीतसर चौकशी केल्या जाईल आणि फक्त चौकशीच केल्या जाणार नाही तर त्याच्यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्या दोषीवरती कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केल्या जाईल. मला असं वाटतं जनतेला सर्व काही कळतं. ज्या पद्धतीने माझ्या कार्यकाळामध्ये मी हे म्हणते त्याच पद्धतीने प्रिया बोंद्रे यांच्याही कार्यकाळामध्ये जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत त्याच्याही चौकशा झाल्या पाहिजेत. सन्माननीय माजी आमदार बोंद्रे यांच्याही काळामध्ये गरुड जे भगीरथ वगैरे हे प्रकल्प राबवले गेलेत. तोही शासनाचा पैसा होता. सैलानी येथे जवळपास 2-4 कोटीचं काहीतरी ते करण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला. या सगळ्याच गोष्टीच्या चौकशा त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि जो कोणी दोषी आढळेल माझ्या कार्यकाळामध्ये असू द्यात किंवा माजी आमदारांच्या कार्यकाळामध्ये असू द्यात, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. आणि मी तर या ठिकाणी ठामपणे म्हणते की ज्याला कोणाला मी आमदार झाल्यापासनं कुठं वाटत असेल, चिखली शहरातच नाही तर पूर्ण विधानसभेमध्ये, की या कामामध्ये गैरप्रकार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, त्यांनी तक्रार करावी. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मी आमदार झाल्यापासनं तर आतापर्यंत आम्ही श्वेतपत्रिका सुद्धा काढायला तयार आहोत. आज संविधान दिवस आहे आणि ज्या लोकांनी आतापर्यंत संविधानाची पायमल्ली केली तेच लोक आपण बघतोय की संविधान जागर यात्रा काढत आहेत. ते थोडं तरी आपण लाज राखली पाहिजेत, थोडं तरी आपण निर्लज्जपणा त्या ठिकाणी सोडला पाहिजे. संविधानामध्ये अपेक्षित नाहीये की शेतकऱ्यांची जिल्हा बँक डुबवा, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी खा, शेतकऱ्यांची फसवणूक करा, त्या ठिकाणी भ्रष्टाचार करा. मला असं वाटतं सर्वप्रथम ज्या काही भ्रष्टाचार आपण केलेले आहे, जिथे आपण फसवणूक केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांची जिल्हा बँक आपण खाल्लेली आहे, पहिले ह्या गोष्टी आपण निस्तराव्यात आणि त्याच्यानंतर संविधानावरती बोललं पाहिजे. काल पाहिलं, काल चिखली शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या काँग्रेसकडे असलेले हे जे काही परिवार आहेत, या परिवारांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. कारण
त्यांनी पाहिलं की हा जो डबल ढोलकीपणा आहे हा संविधानाला अपेक्षित नाही आहे. त्यामुळे त्या मंडळींनी स्वतः त्यांची इच्छा होती की ताई आमचा जो पक्षप्रवेश आहे हा पक्षप्रवेश कुठल्या सभागृहामध्ये न घेता ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आम्हाला हा पक्षप्रवेश घ्यायचा आहे. ही जी काही काँग्रेसकडनं संविधानाची पायमल्ली चालू आहे ती सहन न झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की संविधानाच्या जागर करण्याच्या आधी आपण स्वतः म्हणजे माजी आमदारांनी स्वतः त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं आणि संविधानाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण स्वतः आपल्यापासून वागणूक त्या ठिकाणी सुधारावी आणि जी काही फसवणूक त्यांनी शेतकऱ्यांची केलेली आहे ती सुधारवून त्यानंतर संविधानाबद्दल बोलावं. CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.